महायुतीमध्ये नेमकं काय चाललंय? नाराजी नाट्य नेमकं कुणाचं आहे? आणि सगळ्या ह्या गोष्टीमध्ये खरंच शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपल्याबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. विशेष म्हणजे सामंत साहेबांची सगळ्यात खासियत ही आहे की त्यांचे तिन्ही पक्ष मित्र पक्षांपेक्षा मध्ये सगळे अतिशय चांगले संबंध आहेत आणि सगळीकडे समन्वयाचं काम ते यापूर्वीही केलेलं आहे, आत्ताही करतात अशी जोरदार चर्चा आहे. सामंत साहेब काय नेमकं कारण की अशी चर्चा खूप सुरू आहे की शिंदे साहेब खरंच सत्तेत आधी म्हटले होते की आमचा पाठिंबा पूर्ण आहे आणि नंतर ज्या स्वरूपाच्या घटना घडल्या यामुळे लोकांमध्ये चर्चा सुरू आहे की शिवसेना महायुतीत राहील का नाही. मला असं वाटतं की शिंदे साहेबांबद्दल केलेलं विरोधकांनी एक फार मोठं षडयंत्र आहे. काल देखील मी साहेबांशी चर्चा केली, आज देखील मी चर्चा केली. एखादी व्यक्ती आजारी असताना त्याच्याबद्दल अशा पद्धतीच्या वावड्या उठवणं हे फार चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की ह्याला जनताच उत्तर देईल. कारण शेवटी ते दऱ्याला गेले होते त्यावेळी देखील ते आजारी होते. तिथल्या डॉक्टरने देखील सांगितलं. काल देखील पूर्ण त्यांच्यावर उपचार सुरू होते. आणि असं असताना काल देखील काही बातम्या अशा सांगण्यात आल्या की त्यांनी ज्या बैठका लावल्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या. मला असं वाटतं की राजकीय बातम्या ज्या आहेत अशा पद्धतीनं पेरून एखाद्याला बदनाम करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. काल देखील ते आजारी होते आणि काल आमची कुठचीही बैठक नव्हती. अच्छा, मी अगदी पूर्वी रेकॉर्डवर सांगतो, कसलीही बैठक नव्हती. कुठच्या सूत्रांकडनं ह्या बैठकी लागल्या मला माहीत नाही, परंतु हे योग्य नाही एखाद्या सन्माननीय व्यक्तीला सारखं सारखं बदनाम करणं. आणि म्हणून मी सांगितलं की कुठेही महायुतीमध्ये अडचणीचा प्रश्न येत नाही. स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन सांगितली, एकदा दऱ्याला घेऊन सांगितली, आजारी असताना देखील सांगितलं की मी स्वतः अमित शहा साहेबांच्या समोर सांगितलेलं आहे की कसलाही अडसर शिवसेनेचा नाही. तुम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, त्याच्यातनं सगळं क्लिअर होईल. आता भाजपाच्या गटनेत्याच्या निवडीचीच मिटिंग जर 4 तारखेला असेल, तर त्याच्यामध्ये कोण काय करू शकतं ना? त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाहक एक शिंदे साहेबांना किंवा शिवसेनेला कोणी बदनाम करू नये. आम्ही महायुतीसोबत होतो, महायुतीसोबत आहोत आणि भविष्यामध्ये देखील महायुतीबरोबर राहणार आहोत, ही आमची भूमिका आहे. पण साहेब मग मुद्दा असा उपस्थित राहतो म्हणजे अर्थात विरोधकांचं तर कामच आहे की अर्थात प्रश्न उपस्थित करणं, पण मग शिंदे साहेब उपमुख्यमंत्री राहतील का? परत नाहीतर श्रीकांत शिंदेचं नाव समोर येतं होतं, मधीच एकदम चर्चा सुरू झाली. कुठे ना कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चा होणं याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतं असं वाटत होतं. मला असं वाटतं की श्रीकांत शिंदेनी स्वतःच्या केंद्रीय मंत्रिपदाचा देखील त्याग केलेला आहे. म्हणजे त्यांनी स्पष्ट सगळ्या खासदारांनी सांगितलेलं असताना देखील सांगितलं की मला मुख्यमंत्री महोदयांचा मुलगा म्हणून केंद्रामध्ये सरकारमध्ये बसायचं नाही. मला संघटना चालवायची आहे. मला शिंदे साहेबांच्या सोबत संघटनेमध्ये काम करायचं आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. त्यांनी काल स्वतः ट्विट केलं. मला असं वाटतं की ह्याला बातम्या पेरणं असं म्हणतात आणि एखाद्याला बदनाम करायचं, एखाद्याला विलन बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही लोक जे काम मग करतात. कोण करतंय विलन, कोण करतं त्यांना? नाही, ज्यांना ज्यांना कोणाला वाटत असेल की एकनाथ शिंदे साहेबांचं वलय हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार मोठं झालेलं आहे, देशाच्या दृष्टीनं फार मोठं झालेलं आहे, हे कदाचित ते करत असतील. परंतु श्रीकांत शिंदेनी काल स्वतः खासदार साहेबांनी सांगितलं की मी याच्यामध्ये इच्छुकच नाही. मग इच्छुक आहे हे सांगणारे कोण आहेत? मला मीडियाला देखील विनंती करायची आहे की इच्छुक नसताना ते इच्छुक आहेत ही सांगणारी प्रवृत्ती आपण शोधून काढावी आणि ती जनतेसमोर आणावी. बरं. नाही, पण मग काही जण मुद्दामून ट्विट करताना दिसत आहेत की शिंदे साहेब विरोधी पक्षनेते होतील, शिवसेना सत्तेतच राहणार नाही, असं अंजली दमन यांचं ट्विट आहे. म्हणजे अर्थात काहीतरी कोणतरी फूस लावतोय मग. एक लक्षात घ्या की राजकारणाच्या काही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल मला नक्कीच आदर आहे. परंतु राजकीय प्रवाहात नसल्यामुळे त्यांना काही जे ब्रीफिंग होत असतं, त्याच्यातनं ते त्याच्यामधल्या ट्विट करत असतात. परंतु मी स्वतः राजकारणामध्ये आहे. मी स्वतः शिंदे साहेबांना जवळून ओळखतो. एखादी व्यक्ती आजारी असताना त्याचं अशा पद्धतीचं वाईट भांडवल करणं हे योग्य नाही. आणि त्यांनी स्वतः दोनदा सांगितलं ना, एखादी व्यक्ती पत्रकारांच्या समोर येऊन महाराष्ट्राच्या जनतेला, मित्र पक्षाला जे दोनदा सांगते की मी कसलाही अडसर निर्माण करणार नाही. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी आणि नड्डा साहेबांनी जो कोण मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील त्याला शिवसेना समर्थन करेल. आणि त्यांनी काय सांगायचं? याचा आता अर्थ शिवसेना बीजेपीची 4 तारखेला 10 वाजता मिटिंग लागली, याच्यामध्ये दोष शिवसेनेचा नाहीये ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काल गिरीश महाजननी देखील सांगितलं की महायुती ही अतिशय भरभक्कम आहे. शिंदे साहेबांमध्ये, देवेंद्रजींमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे. दोघेही कुटुंब म्हणून काम करतात. पक्ष जरी आमचे वेगवेगळे असले
आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी एकामेकाच्या विचारानं ते काम करतात. त्याच्यामुळं कोणी ह्याच्यामध्ये मिठाचा खडा बनवून ह्या सगळ्या गोष्टी करू नये या मताचं मी आहे. नाही, पण या दोघांमध्ये संवाद होतोय काय? कारण की याची खूप चर्चा सुरू आहे की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब बोलतायत का नाही ते एकमेकांशी. खरं आहे? नाही, चर्चा फारच चालू आहे. आता काल देवेंद्रजींनी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला होता प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी. गिरीश महाजन स्वतः गेलेले होते. मला असं वाटतं की हे सगळं न बघता संवाद होतो की नाही. आता गिरीश महाजन गेले याचा अर्थ संवाद झाला. स्वतः देवेंद्रजींनी देखील सांगितलं की मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केलाय आणि संवाद म्हणजे काय करायचं. नाही, तुम्ही पण काही फडणवीसांची भेट वगैरे घेणार आहे आज का? तसं काही आहे का चाललंय? हां, ठीक आहे. मी पण 11:30 किंवा 12 वाजता भेट घेणार होतो. परंतु अजून मी भेटायला गेलेलो नाही. परंतु 2-2:30 वाजता देवेंद्रजींना भेटणार आहे. म्हणजे हे सगळं स्मूथली सुरू आहे, कारण की काही खात्यांवरनं खूप आग्रही मागणी शिवसेनेची आहे, असं खूप चर्चा जोरदार सुरू आहे. विशेषतः गृह मंत्रालय, PWD असं खूप चर्चा सुरू आहेत. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या संवेदनशीलला देखील सलाम करतो. दिल्लीमध्ये ते आजारी असताना एकदाच अमित शहा साहेबांची त्यांनी चर्चा केली. आमची शिवसेनेची भूमिका काय आहे त्यांनी दिल्लीमध्ये समोर ठेवली. त्याच्यानंतर त्यांनी कोणाशी चर्चा केली असं मला वाटत नाही. त्यांनी जर 3 नेत्यांवर विश्वास ठेवलेला आहे, तर मला असं वाटतं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे ना. आणि मागणी केलेली आहे, किती मंत्रिपद पाहिजे हे देखील सांगितलेलं आहे. ती त्यांची चर्चा ही गोपनीय चर्चा आहे. ती त्यांना देखील माहिती आहे आणि तिन्ही नेत्यांना माहिती आहे. तर त्याच्यानंतर 3 नेते केंद्रातले निर्णय घेतील. पण त्या सगळ्या निर्णयाला आम्ही समर्थन करू असं स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. नाही, मला ह्यातलं स्पष्ट म्हणायचं आहे की तुम्ही आता सांगितलं की स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलं की CM पदाचा निर्णय भाजपाने ठरवायचा, त्यांना कुणाला करायचा. पण मुद्दा उपस्थित राहतो परत तोच की खरंच स्वतः शिंदे साहेब मुख्यमंत्रीपद घ्यायला तयार आहेत का? तुमच्या त्या स्वरूपातली काही मागणी आहे का? मला असं वाटतं काही काळ जायला देणं हे योग्य आहे. काही सस्पेन्स ठेवणं देखील योग्य आहे. मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही सगळे निवडून आलेलं आणि आमच्याबरोबर मित्रपक्ष असलेले आमदार जे 60-61 आम्ही आहोत, त्यांनी ह्या सगळ्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिल्यानंतर ही अशी बाहेर चर्चा का होते हे मला माहीत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की एका संवेदनशील व्यक्तीला बदनाम करण्याचं षडयंत्र जे विरोधकांकडनं होतंय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रातली जनताच खोडून काढेल. महाराष्ट्रातली जनताच त्याला उत्तर देईल. कारण ज्या योजना आणलेल्या आहेत, ज्या समाजामध्ये जाऊन एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे, याचे परिणाम आपल्याला निवडणुकीमध्ये देखील दिसलेले आहेत. देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि केंद्रीय नेतृत्वाचा देखील पाठिंबा आहे. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत, ह्या हवेतल्या चर्चा आहेत. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाहीत, ह्या सगळ्या अफवा आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे फार मोठं परिपक्व नेतृत्व आहे. महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या फायनल आहेत आणि त्यांनी काय करायचं सत्तेमध्ये हे ते स्वतः ठरवणार आहेत. पण मला जर तुम्ही विचाराल त्यांचा सहकारी म्हणून, तर त्यांनी सरकारमध्ये येणं आणि सरकारमध्ये सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणं आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं ही आमची सगळ्यांची जरूरत आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा त्यांनी विचार करावा ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. तुम्ही त्यांना जसं बोलून दाखवलं स्वतः शिंदे, कारण की तुम्ही भेटलात त्यांना. मी स्वतः बोलून दाखवलेलं आहे. भरतशेठ गोगावलेने बोलून आम्ही सगळ्यांनीच म्हणजे मी एक प्रातिनिधिक आहे. पण आमच्या 60 त्या 61 आमदारांचं स्पष्ट मत असं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये राहिलंच पाहिजे. सरकारमध्ये राहूनच त्यांनी काम केलं पाहिजे आणि सरकारमध्ये राहत असताना ज्या पद्धतीनं ते महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतायत याच्यामध्ये कुठेही खंड पडू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. साहेब, शेवटचा प्रश्न. उबाठा या सगळ्या गोष्टीवरनं शिंदे साहेबांना परत जोरदार ट्रोल करताना दिसून येतं. कशामुळे मग इतकं दुखणं काय नेमकं? हे बघा, उभाठानं ट्रोल केलं तर त्याला मी महत्त्व देत नाही. जनतेनं ट्रोल केलं तर मी त्याला महत्त्व देतो. जनता ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे. मतदार एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत आणि उभाठानं ट्रोल जर केलं नाही आताच्या क्षणाला, तर उभाठा देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहे. अशा पद्धतीचं स्थानिक लेवलला चित्र निर्माण होईल. आणि मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलंय, पुन्हा एकदा आज सांगतो, की कुणीही उभाटाच्या माणसांनी आम्हाला ट्रोल केलं किंवा आमच्या नेत्यांना ट्रोल केलं, आम्हाला काही फरक पडत नाही. सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभाटाचे अनेक नेते हे काम करायला सुरुवात करतील आणि त्याच्यामध्ये आमदार पण असतील. मोठी गोष्ट सांगितलेली आहे सामंत साहेबांनी, आणि मुळात शिंदे साहेबांविषयीची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं जात आहे.
कोणत्याही अटी शर्ती न घेता भूमिका घेतलेली आहे आणि जो निर्णय घ्यायचा आहे तो अर्थात स्वतः पक्षाचे आमदार म्हणून नेते म्हणून त्यांनी भूमिका मांडली की शिंदे साहेबांनी यायला हवं सरकारमध्ये. अर्थात हा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. ते नेमकं काय करतात हेही पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.